तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेला रॉयल्टी द्यायला हवी, चंद्रकांत खैरेंचा शिरसाटांना खोचक सल्ला देण्यात आलाय। आम्ही अनेक वेळा ठाकरेंच्या शिवसेनेला रॉयल्टी दिली, शिरसाटांचं खैरेंना प्रतिउत्तर देण्यात आलंय। काही बोलतो तो, अरे पण ते तू त्यांच्या हाताखाली मोठं झाला ना। उद्धव साहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं होतं की नाही? उद्धव साहेबांनी तुम्हाला इतकं मोठं केलं, हे विसरले का? तुम्ही तर रॉयल्टी दिली पाहिजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रॉयल्टी दिली पाहिजे। तुमच्यामुळं तुम्ही इतके मोठे झाले त्या पक्षामुळे, आणि आता रेडीमेड होऊन तिकडे गेले, तर तुम्ही रॉयल्टी द्या। मोठे केल्याची रॉयल्टी मागताय का तुम्ही त्यांना? रॉयल्टी पक्षाला द्या ना, आमच्या बरं देऊन टाका पक्षाला। बरं म्हणजे ज्या पद्धतीने, म्हणजे एक मस्करीचा भाग जर सोडला तर तुम्ही किती गैरफायदा घेता। पण ते ज्या उद्धव साहेबांनी मोठं केलं त्या उद्धव साहेबांच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी असं बोलता योग्य नाही आहे ते। अहो, आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतच होतो ना। पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचं आहे का? खैरेने किती रॉयल्टी दिली? बिचारा आज जे त्याचे हाल आहेत ना, हे रॉयल्टी दिल्यामुळे आहेत। म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय? तुम्ही जाऊन आता ते फक्त पीक घेणार, एखादं मोसंबीचं झाड हातात दाखवू पाहणार, एखादं डाळिंबाचं पाडणार, एखादं मक्याचं कणीस पाहणार आणि त्याचे फोटो सामनाच छापणार। याच्याने शेतकऱ्याला दिलासा मिळतो का? शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना। आणि हे या लोकांना ते सवय नाही ना। ही लेना बँक आहे, देना बँक थोडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।